नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहूयात चालू घडामोडी. तर या चालू घडामोडी सत्रामध्ये आपण प्रश्नाबरोबर त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचा नक्की फायदा होईल याची शाश्वती आहे. तर चालू घडामोडी मधला आजचा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूयात आपण. बघा, पहिला प्रश्न आहे, पहिला राज्य क्रीडा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करण्यात आला. तर कोणत्या राज्यातला? तर पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. तर याचे पर्याय तुमच्या समोर हे 4 पर्याय आहेत. मी पर्याय वाचून दाखवत नाही, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर त्या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 1, 15 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर का साजरा करण्यात आलाय त्याचं कारण किंवा स्पष्टीकरण आता आपण पाहूया. बघा, महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी 2024 रोजी साजरा करण्यात आला. कारण भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी फिनलँड ऑलिम्पिक मध्ये स्वतः भारतासाठी पहिले कांस्य पदक जिंकले होते. कुस्तीच्या बॅटम वेट प्रकारात हे पदक जिंकले होते. खाशाबा जाधव सातारा जिल्ह्यातील कराड येथील होते. त्यांचं जन्मगाव आहे गोळेश्वर. तर एकंदरीत पहिल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला विस्तृत अशी माहिती भेटलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. दृष्टी काय आहे? चालू घडामोडीवर आधारितच प्रश्न आहे. याचे 4 पर्याय आहेत. वाटलं तुम्ही याचे 4 पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो. भारताच्या पायाभूत विकासाचा रोडमॅप. दुसरा पर्याय भारताच्या आयटी विकासाचा रोडमॅप. तिसरा पर्याय भारतीय नौदल ताफ्यातील मानवरहित ड्रोन. आणि चौथा पर्याय देशाच्या महिला संदर्भातील विकास योजनांचा रोडमॅप. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय नौदल ताफ्यातील मानवरहित ड्रोन. समजलं याचं उत्तर? दृष्टी. ठीक आहे. आता याच्याबद्दल विस्तृत थोडीशी माहिती. पहिला मुद्दा, भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रणेसह टेहळणी करू शकणारे मानवरहित ड्रोन. हे मुद्दा लक्षात ठेवा. मानवरहित ड्रोन म्हणजे मानवाशिवाय त्या ठिकाणी ऑपरेट करू शकणार हे ड्रोन आहे. पुढचं आहे ड्रोनचं नाव काय आहे नेमकं? दृष्टी 10 स्टार लाइनर असं याचं नाव आहे. निर्मिती कोणी केली? अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. ठिकाण कुठं आहे यांचं ऑफिस? तर हैदराबाद अदानी एरोस्पेस या ठिकाणी असणार हे ठिकाण आहे. दुसरा प्रश्न समजला. पाहूया पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न, लिओनल मेसीला कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार मिळाला आहे किंवा कितव्यांदा तो सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे? त्याला आपण बॅलन डिओर पुरस्कार असं पण म्हणतो. हे पर्याय तुमच्या समोर आहेत, पहा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8व्यांदा असणार या ठिकाणी लिओनल मेसीला बॅलन डिओर पुरस्कार म्हणजे फिफाचा सर्वोत्तम खेळाडू तो ठरलेला आहे. या प्रश्नाबद्दल विस्तृत अशी माहिती नंतर कधी पाहूयात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी डॅश डॅश हे ऍप चालू करण्यात आले आहे. बघा, विशेष असा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. कारण हा कोणत्या विभागातर्फे तयार करण्यात आलेला आहे? तर महिला व बाल विकास विभाग. आणि या वर्षी त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी राज्य प्रजासत्ताक दिन आहे, तो प्रजासत्ताक दिन पण नारी शक्तीला समर्पित करण्यात आलेला आहे. तर या असणाऱ्या प्रश्नाबद्दल आपण विशेष अशी माहिती पाहूया. पहिले याचं उत्तर देऊन देतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नारी शक्ती दूत. हे याचं उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी नारी शक्ती दूत ऍप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल विशेष माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला 12 जानेवारी 2024
पासून सुरुवात करण्यात आली. हा डेट ही तारीख पण लक्षात ठेवा 12 जानेवारी 2024 आणि कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर हे जे पंतप्रधान आपले आहेत हे 12 जानेवारी 2024 ला महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नाशिक इथं त्या ठिकाणी काळाराम मंदिरात गेले होते. त्याच वेळेस यांनी या असणाऱ्या नारी शक्ती दूत या ऍपचं अनावरण केलेलं आहे. त्याचबरोबर या निमित्त महिलांसाठी नारी शक्ती दूत या ऍपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा, उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महिला व बाल विकास विभागाचा मानस आहे. एकंदरीत असा हा प्रश्न तुम्हाला समजायला असेल. महत्वाच्या याच्यात एक लक्षात ठेवा की कोणतं ऍप लॉन्च केलं? नारी शक्ती दूत. कोणी लॉन्च केलं? महिला व बाल विकास. कोणत्या राज्य सरकारने? महाराष्ट्र. उद्घाटन कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न, सत्यशोधक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? काय विशेष आहे सत्यशोधक एका चित्रपटावर त्या ठिकाणी हे प्रश्न घेण्याचं कारण आहे. पहिले आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. हे 4 पर्याय आहेत तुमच्या समोर. त्याचं योग्य उत्तर आहे निलेश जळमकर. याचं उत्तर आहे. तर या सत्यशोधक समाजाबद्दल प्रश्न घ्यायचा आणि सत्यशोधक समाजाबद्दल विशेष अशी माहिती आता आपण पाहूया. सत्यशोधक मराठी चित्रपटात राज्य व वस्तू सेवा कराच्या म्हणजे जीएसटीच्या सूट देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. पहिली महत्वाची गोष्ट, कोणत्याही अशा चित्रपटाला राज्य वस्तू कराच्या ह्याच्यामधून सूट देत नाही, जीएसटी मधून सूट मिळत नाही, पण या चित्रपटाला मिळालंय. कारण सत्यशोधक हा मराठी चित्रपट शिक्षण आणि सामाजिक समतेला मूल्यांना देणारा आहे. आणि पुढचं, या चित्रपटाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन, महिला आणि स्पर्श यांच्या शिक्षणासाठी त्यांचे अमूल्य योगदान व त्यांच्या परिश्रमाच्या कथेची मांडणी जनमानसात योग्य तो सामाजिक संदेश या चित्रपटाद्वारे पोहोचवला जात आहे. बघा, या सगळ्या याचं एक सार सांगतो तुम्हाला. याच्यावर कसे कसे प्रश्न विचारू शकतात हे मी तुम्हाला सांगत आहे. तर पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सोपा आहे तरी पण विचारला जाऊ शकतो. सत्यशोधक हा चित्रपट कोणावर आधारित आहे? महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सत्यशोधक समाजाला त्या ठिकाणी या असणाऱ्या कोणत्या करातून सूट दिली? तर जीएसटीतून सूट दिलेली आहे. त्याचबरोबर या चित्रपटातून कोणता संदेश देण्यात आलेला आहे? तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे अमूल्य योगदान आणि त्यांच्या परिश्रमाच्या कथेची मांडणी. ठीक आहे. याच्याबद्दल अजून विशेष, दिग्दर्शन, डायरेक्टर कोण आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दिग्दर्शन किंवा डायरेक्टर आहेत कोण? निलेश जळमकर, जे आपण वर प्रश्नामध्येच पाहिले. त्याचबरोबर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, महात्मा फुले यांची भूमिका कोणी केली? तर संदीप कुलकर्णी यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांची भूमिका कोणी केली? तर राजश्री देशपांडे. हे तिन्ही नावं लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत, पेपरला येऊ शकतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरती होईल त्याच्यामध्ये डेफिनेटली मी सांगतो की याच्यावर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल. मग तो वेगवेगळ्या पद्धतीचा असेल. कुठं त्या ठिकाणी कोणाच्या जीवनावर आधारित आहे असं विचारलं जाईल, कुठे दिग्दर्शन विचारलं जाईल, कुठे महात्मा फुलेंची भूमिका करणाऱ्यांचं नाव, तर कुठे सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणाऱ्याचं नाव विचारलं जाऊ शकतंय. म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही आठवणीत ठेवायच्या आहेत. वाटलं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे, जानेवारी 2024 मध्ये मनोधैर्य योजनेचा विस्तार करण्यात आला. आणि ब विधान आहे, मनोधैर्य योजनेची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली. बरोबर विधान ऑब्लिक विधाने ओळखा. कोणतं विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून प्रश्न पण नीट वाचायचा असतो. पहिलं विधान फक्त अ, फक्त ब, दोन्ही सत्य आणि यापैकी नाही. त्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ,
कारण मनोधरी योजनेची सुरुवात ही 2012ला नाही तर 2013ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 2013ला. मनोधरी योजना ही त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार वगैरे असणाऱ्या महिलांसाठी त्या ठिकाणी ही लागू केलेली आहे. त्याबद्दल विस्तृत माहिती न घेता इतकीच माहिती ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकार HPV लसीकरण मोहीम वयोगटातील मुलींसाठी राबवणार आहे. म्हणजे कोणत्या वयोगटातील मुलींसाठी राबवणार आहे? आता भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा 17व्या लोकसभेतला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यावर त्या ठिकाणी या गोष्टीवर भर देण्यात आला होता. अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार HPV लसीकरण, HPV याचा फुल फॉर्म सांगतो, पण पहिले ही लसीकरण जी आहे ती कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 ते 14 या वयोगटातील मुलींसाठी HPV म्हणजेच काय? ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर साठी ही असणारी लसीकरण मोहीम राबवल्या जाणार आहे. कधी प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की केंद्र सरकार HPV लसीकरण मोहीम कोणत्या रोगासाठी राबवत आहे किंवा राबवणार आहे? तर याचं उत्तर आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण कर्करोग असं पण म्हणतो. तर किंवा वयोगट विचारला तर 9 ते 14 किंवा फुल फॉर्म विचारला तर ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस असा ह्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेला कोपरनिकस अहवाल कोणत्या क्षेत्रासंदर्भात आहे? तर याचे 4 पर्याय आहेत तुमच्या समोर. त्या 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे पर्यावरण, ऑप्शन क्रमांक 3. 2024 जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेला कोपरनिकस अहवाल हा पर्यावरण क्षेत्राशी संबंधित आहे. अशा पद्धतीचे आज आपण प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि जी मी जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न केला ते कसा वाटला हे त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.